नमस्कार. सध्या ब्रह्मचैतन्याचे भक्त के.व्ही. बेलसरे यांच्या कथांवर म्हणजे त्यांनी संग्रहित केलेल्या कथांवर आपली मालिका चालू आहे. एका साधकानं 8 वर्ष ईश्वरनिष्ठ पुरुषाचा शोध घेतला. त्याला एक संत भेटला आणि त्याने सांगितलं की त्या अमक्या गावातील अमक्या मंदिरासमोर एक माणूस बसतो, तो खरा ईश्वरनिष्ठ आहे. त्याप्रमाणे साधक त्या गावी गेला आणि तेथील मंदिरासमोर त्याने एक गरीब दरिद्री माणूस बघितला. त्याला नमस्कार करून साधक म्हणाला, ईश्वराच्या कृपेने तुझा आजचा दिवस चांगला जाओ. तो भिकारी दिसणारा माणूस म्हणाला, अरे तू काय म्हणतोस, मला कधी वाईट दिवस आलाच नाही. साधक म्हणाला, ईश्वर तुला अशुभ प्रसंग न देव. भिकारी म्हणाला, पण मला आजपर्यंत कधी अशुभ प्रसंग आलेलाच नाही. साधक म्हणाला, देव तुला सुखी ठेव. त्यावर तो भिकारी बोलला, आजपर्यंत मला कधी दुःख झालेलं नाही. हे ऐकून तो साधक चकित झाला आणि म्हणाला, तू अशी काय उत्तर देतोस, मला जरा समजावून सांग बरं. त्या निर्धन माणसाने सांगितलं, मला कधी वाईट दिवस आलाच नाही, कारण ईश्वराच्या इच्छेत कसं समरस व्हावं हे मला साधलेलं आहे. ईश्वर जे करतो ते उत्तमात उत्तम असतं हे मी अनुभवाने जाणतो. ईश्वर जे माझ्या वाट्याला देतो ते चांगलं असो वा वाईट असो त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. मला कधी दुःख होत नाही, कारण ईश्वराशी समरस होऊन राहावं एवढी एकच मला इच्छा आहे. ती माझी इच्छा इतकी ईश्वराला देऊन टाकली आहे की ईश्वराच्या मनात जे येते तेच माझ्या मनात येते. हे सर्व ऐकून साधक म्हणाला, समजा ईश्वरानं तुला नरकात ठेवायचं ठरवलं तर. भिकारी म्हणाला, नरकात ठेवायचं त्याला दयेपोटी ते शक्य नाही. पण समजा त्याने मला नरकात नेलं तर शरणागती आणि निस्वार्थी मरण या 2 हातांनी मी त्याचं चरण घट्ट धरीन आणि माझ्याबरोबर त्याला नेईन. साधकानं त्याला विचारलं, तुला ईश्वर कुठे सापडला? त्यानं उत्तर दिलं, हो माझ्या हृदयात सापडला. तो पुढं म्हणाला, मी राजा आहे, माझा राज्य आतलं आहे. साधकानं शेवटी विचारलं की तू या पूर्णावस्थेला कसा काय पोचलास रे? तो म्हणाला, ईश्वराशिवाय माझं मन कशातही रमेना. मग मी मौन धरलं, सतत ईश्वराचं चिंतन करायला लागलो, त्याच्या नामाची सवय लावून घेतली आणि मग ईश्वराशी मी समरस होऊन गेलो. त्या ईश्वरामध्येच मला परमशांती आणि विश्रांती लाभली. किती महत्त्वाची आणि अशी ही गोष्ट आहे. तो विराट स्वरूप आहे त्याचं. 8 वर्षे ईश्वराचा शोध घेतल्यानंतर हा साधक त्या भिकाऱ्याकडे गेलेला आहे, जी याची काही ना काही उपासना असेल. तरीही त्याला त्या उपासनेतलं काहीही समजलं नाही. तेव्हा साधूंनी सांगितलं की त्या अमुक एक गावातला एक माणूस आहे, तिथे तू जा म्हणजे तुला भेटेल. या साधू संतालाही माहिती होतं की तो माणूस अतिशय पोचलेला आहे. तेव्हा हा लगबग त्या माणसाकडे गेला, त्या भिकाऱ्याकडे. अत्यंत दरिद्री भीक मागत बसलेला तो माणूस. याला वाटलं, अरे ह्याच्यावर तर आपल्याला दया करण्याची वेळ आहे, म्हणून तो मला ईश्वराच्या कृपेने तुझा आजचा दिवस चांगला जावा. आता तो दरिद्री माणूस म्हणाला, माझे सगळेच दिवस चांगले आहेत, मला वाईट दिवस कधी आलाच नाही. तो म्हणाला, अरे तू काय म्हणतो, मला कधी वाईट दिवस आलाच नाही. ठीक आहे, ईश्वर तुला अशुभ प्रसंग न देऊ. म्हणलं, माझ्या मनात कधी अशुभ प्रसंगसुद्धा कधी आलेला नाही. अरे अशुभ काही नाहीच आहे. या जगात ईश्वर भरलेला आहे, त्या जगामध्ये काय अशुभ असू शकतं? आणि असेलच तर ते त्या ईश्वराच्या इच्छेने झालं असल्यामुळे ते अशुभ समजायचं काही कारण नाही, कारण त्यातून उत्तम काही साधलं जाईल. तेव्हा शेवटी काय त्याला सूचना, आता काय म्हणावं या भिकाऱ्याला. तेव्हा तो म्हटला, देव तुला सुखी ठेव. याला वाटलं की आपण एवढे साधक, काहीतरी आपण ह्याला आशीर्वाद दिला पाहिजे. हा तर साधा भडंग भिकारी रस्त्यावर भीक मागत बसलेला आहे, आपण तर नक्कीच मोठे आहो याच्यापेक्षा. म्हणून तो आपला शेवटचा एक आशीर्वाद त्याला देतो की देव तुला सुखात ठेवू दे. त्यावर भिकारी म्हणला, मला तर आजपर्यंत कधी दुःख झालेलंच नाही. तेव्हा त्याला काही समजेना आता ह्याला काय म्हणून. त्या निर्धन माणसानं सांगितलं की मला वाईट दिवस कधी आला नाही, कारण ईश्वराच्या इच्छेत समरस कसं व्हावं हे मला साधलेलं आहे. ईश्वर जे करतो ते उत्तमात उत्तम असतं असं मी अनुभवाने सांगतो. तुम्हाला वरवर तरी वाईट गोष्ट असली तरी तिच्या मागे अंतस्थ हेतू काही चांगलं करण्याचा असतो. एखाद्या
मुलाला शिक्षा करते आई त्याने चोरी केली तर, ती शिक्षा ही त्याचं चांगलं व्हावं म्हणून असते. आणि ही शिक्षा नाही केली तर तो निर्धावेल्याने उद्या मोठा चोर होईल हे तिला माहिती असतं, त्यामुळे तिला शिक्षा करणं भाग असतं. अशी शिक्षा आपल्याला ईश्वर करीत असतो जे आपल्याला वाईट आहे असं वाटतं. त्यामुळे चांगलं वाईट तो म्हणे मी सगळं आनंदाने स्वीकारतो, मला आनंदाशिवाय दुसरं काही माहीत नाही. इतका मी ईश्वरनिष्ठ ईश्वरमय होऊन गेलेलो आहे. माझ्या मनात ज्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या मी ईश्वरालाच देऊन टाकलेल्या आहेत. ईश्वराच्या मनात जे येतं ते माझ्या मनात येतं. हा किती ईश्वरमय झालेला असेल आणि त्याला तिची खात्री होती की आपण ईश्वरमय आहोत. त्यामुळं तो म्हणतो, शेवटी तो म्हणतो, अरे उद्या तुला जर ईश्वराने नरकात न्यायचं ठरवलं तर काय करशील रे? तो म्हणतो, ईश्वर इतका दयाळू आहे की तो मला नरकात पाठवणारच नाही. आणि समजा त्याने जर मला नरकात नेलं तर शरणागती निस्वार्थी मरण या 2 हातांनी मी त्याचं घट्ट चरण धरीन आणि माझ्याबरोबर त्याला नेईन. केवढा कॉन्फिडन्स, काय धारणा आहे मनाची. साधकाने विचारलं, तुला ईश्वर कुठे रे सापडला? तो म्हणला, सापडला, आता तो आतच आहे, मी राजा आहे, माझ्या मनाचा मी राजा आहे आणि या मनाने मी ईश्वराला आत ठेवलेला आहे. अरे मग त्याला काही शेवटी समजेना या साधकाला की आता करावं काय ह्याचं आणि ह्याला आता काय विचारावं. तो म्हणतो, तू पूर्णावस्थेला कसा काय पोचलास रे? ही अवस्था कशी तुला आली हे तर मला सांग आता. शेवटी मी यासाठी धडपडतो आहे ते तू आधीच मिळवलेलं आहेस. तेव्हा म्हणतो, ईश्वराशिवाय माझं मन कशातही रमत नाही. मग मी मौन धरलं आहे, सतत ईश्वराचं चिंतन करू लागलो, त्याच्या नामाची सवय लावून घेतली आणि ईश्वराशी समरस होऊन गेलो. ईश्वर मला परमशांती आणि विश्रांती ही मला ईश्वरामध्येच सापडलेली आहे. तुम्हाला जर परमशांती हवी असेल, समाधान हवं असेल तर नामाची सवय लावून घेऊन त्या नामामध्ये ईश्वराला पाहायला शिकून ते ईश्वर आत आहे हे तुम्हाला अनुभवावं लागेल. अतिशय बोध घेण्यासारखी ही कथा आहे. एका माणसानं एका साधूला विचारलं की ईश्वर दर्शनासाठी घरदार सोडावंच लागतं का हो? साधूनं उत्तर दिलं, कोण म्हणतो? संसारात राहून जनकाने ईश्वर दर्शन करून घेतलं, आपल्यालासुद्धा ते साधेल. बहुतेक सगळे पूर्वीचे ऋषीमुनी विवाहित दाखवलेले आहेत आणि विवाहित असून त्यांना मुक्ती मिळाली, अत्यंत ते ज्ञानी झाले. दुसऱ्या एका माणसानं त्याच साधूला विचारलं, घरदार सोडल्याशिवाय ईश्वर दर्शन होऊ शकते काय? साधूनं विचारलं, कोण म्हणतो? घरदारात राहून ईश्वर झालं असतं तर समर्थासारखा संसारातून का निवृत्त झाला असता? दोन्ही कसे आर्ग्युमेंट आहेत. एकदा तो म्हणतो की संसार सोडायची गरज नाही आणि दुसऱ्या उत्तरात तो म्हणतो की संसार सोडल्याशिवाय काही होत नाही, कारण स्वामी समर्थांनी, रामदास स्वामींनी हे घरदार सोडलं तेव्हा त्यांना ईश्वर मिळाला, ते संसारात राहिले नाही. तर हे काय आहे? पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. तुमचा पिंड जसा असेल तसा तुमच्यासाठी त्याची व्याख्या बदलेल. तुमच्या पिंडाला जी गरज आहे तो ईश्वर तुम्हाला देत असतो. त्यामुळं ही उत्तरं जरी परस्पर विरोधी दिली असली तरी त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे याच्यावर ही दोन्ही उत्तरं आहेत आणि ही दोन्हीही उत्तर बरोबर आहेत. मनोवृत्ती जशी असती तशी साधना करावी लागते. सगळ्यांना एकच नियम लागू पडत नाही, हे मी वारंवार सांगतो. एकच नियम सगळ्यांना लागू पडत नाही. मी जी उपासना केली, माझ्या तऱ्हेची पद्धत तुम्हालाही तीच तशी लागू होईल असं नाही. तुमची पद्धत वेगळी असू शकते. या पद्धतीने केलं तर कदाचित तुम्हाला ते रुचणार नाही, पचणार नाही. तुमच्यासाठी दुसरी काही पद्धत असेल. हे 33 कोटी देव, आपण 33 कोटी 3 जरी देव धरले, ब्रह्मा विष्णू महेश यांचीच निर्णय मग रूपांतर झाली, 3 धरले तरीसुद्धा त्यांच्या उपासनेच्या पद्धती दोघांच्या प्रत्येकाचा गुण वेगळा आहे. सत्वतम रज असे गुणाच्या ह्या देवता आहेत. जो हे तिन्ही गुण जेव्हा एकत्र समान होतात, सत्व तज रम हे जेव्हा समान होतात तेव्हा त्या माणसाला ज्ञान यायला लागतं. या तिन्ही अवस्थेतून जाऊन त्या तिन्ही अवस्थेंच्या वर जाणं हे ज्ञानाचं लक्षण आहे. सत्यभामा श्रीकृष्णाची लाडकी पत्नी होती. एकदा तिनं श्रीकृष्णाची सुवर्ण तुला करण्याचं मनात आणलं. तुलेसाठी श्रीकृष्ण तराजूच्या एका पारड्यात जाऊन बसला. दुसऱ्या पारड्यात सत्यभामेनं आपलं सगळं सोन्याचे दागिने घातले.
पण श्रीकृष्णाचं पारडं जाग्याचं काही हाले ना, ते वर उचललंच जाईना. आता काय करावं हे तिला सुचेना. तिनं रुक्मिणीची विनवणी केली. रुक्मिणीने प्रथम मनापासून श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि नंतर अत्यंत प्रेमाने एक तुळशी दळ त्या दागिन्यावर ठेवलं. त्याबरोबर श्रीकृष्णाचं पारडं वर उचललं. भाव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल असीम श्रद्धा. हा भाव पाहिजे. भाव तेथे देव. भावानीच गुरुला तुम्ही मोठं करत असता आणि जेवढा तुमचा गुरु मोठा, जेवढा गुरुत्वाविषयी भाव मोठा, तेवढे तुम्ही मोठे व्हाल. गुरुला कधी छोटे समजू नका. कुठल्याही पात्रतेचा तो गुरु असतो. काल जशी आपण परवा गधेबाबाची गोष्ट सांगितली, तो गध्याला गुरु समजतो, पण त्या गध्यापासून त्यांनी किती काय काय घेतलं हे तुम्ही त्या कथेमध्ये ऐकलेलं आहे. गुरुपेक्षा गुरुभाव मोठा आहे. त्यामुळे गुरुकडून तुम्ही मंत्र घेतला तर त्या मंत्रावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा आणि भाव हे तुम्हाला वर घेऊन जात असतात आणि साधनेमध्ये विविध प्रकारचे जे चमत्कार तुम्हाला दिसतात ते या दोन गोष्टीमुळे दिसतात. श्रद्धा. देवा तूच एक आहेस, तुझ्या वाचून काही नाही, अशी दृढ श्रद्धा असणं म्हणजे ईश्वरावरील श्रद्धेला दृश्याचा नियम लागू देत नाही. जीवनाचं बाह्यंग किती बदलू दे, माणसाच्या अंतरंगातील भाव पूर्ववत राहू शकतो. मग साधक उच्च एकदा दर्जाचा झाला, त्याची एक विशिष्ट पातळी आली की मग त्यांनी वर सुटबूट घातला काय, लंगोटी बांधली काय आणि धोतर नेसलं काय. सुटबूट घालणारे कोणी साधक असू शकत नाहीत का? लंगोटी घालणारे भगवे कपडे घातले की लगेच आपलं नतमस्तक होतो आपण. अरे पण त्या भगव्या कपड्याआड काही हीन वृत्ती असू शकते, याच्यावर आपला विश्वास नसतो. कपडे भगवे पाहिले की आपण चाळून जातो, अरे मोठा साधू आहे. पण एखादा सुटबुटातला आला तुमच्यासमोर तर तो मोठा साधू तुम्हाला वाटत नाही, कारण तुमच्या मनात ज्या कल्पना आहेत साधूच्या या भगव्या कपड्यातल्या आहेत. मी जेव्हा ऋषिकेश, हरिद्वार या ठिकाणी अनेक वेळा गेलो, शेकडो असे साधू म्हणून भीक मागणारे लोक पुष्कळ होते, साधूचा वेश धारण करून. याला काही अर्थ नाही. हा वरचा वेश आहे. ह्या वरच्या वेशालाच आपण भुलतो. आपल्या मनात ज्या काही कल्पना केलेल्या असतात त्या घासून पुसून तासलेल्या नसतात. बरोबरच्या कल्पना आणि त्यांनाच आपण महत्त्व देतो. एखादा फाटका माणूस दिसला की आपल्याला वाटतं हा काय कसला आला, ह्याच्यात काही अर्थ नाही आहे, या माणसात काही असू शकत नाही. पण जो खरा विद्वान असतो तो आपली विद्वत्ता झाकत असतो, आपला मोठेपणा नेहमी झाकत असतो. आणि हे झाकण्याची ज्याला सवय आहे ते झाकल्यामुळे ते आपल्याला दिसतच नाही. आपण मोठमोठ्या तत्वाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. मोठमोठे दाढी छान वाढलेली आहे, भगवे कपडे घातलेले आहेत, अशी दाढी कुरवाळत कुरवाळत वर जटाशा पसरलेल्या आहेत, म्हणजे तो साधू. असं काही नाही. अशा साधूच्या अंगामध्ये एखादा ढोंगी लबाड लांडगासुद्धा असतो, हे विसरू नका. तो साधू आहे का लांडगा आहे हे वरच्या वेशाने तुम्हाला काहीही दिसत नाही. वेश असावा बावळा असं म्हटलेलं आहे. आपली ओळख कधी तो खरा साधू कोणाला देत नाही की मी साधू आहे. त्याच्या वर्तनात ते असतं. त्याचे डोळे पहा, सगळ्यात महत्त्वाचे असतात ते डोळे. ह्या डोळ्यामध्ये अथांग शांत सागर ज्याच्या डोळ्यामध्ये पसरलेला आहे तो पोचलेला आहे. ज्याच्या डोळ्यामध्ये माया पसरलेली आहे, ज्याच्या डोळ्यामध्ये यच्चयावत सृष्टीचं प्रेम पसरलेलं आहे, यच्चयावत प्राणीमात्रांवर जो प्रचंड प्रमाणात प्रेम करतो, जो ईश्वर समजतो त्या सगळ्यांना, तो साधू. साधू म्हणजे साधा राहणारा साधू, अशी एक फार सुंदर व्याख्या मी एका ठिकाणी ऐकली. तो साधा राहतो, तो साधू. जो वर झकमक करतो, छान छान कपडे घालतो, रेशमी कपडे घालतो, वरचा शो आणतो, त्यात साधू असेलच असं नाही, पण नसेल असंही नाही. ही निवड तुम्ही करण्याची तुमच्यात ताकद असते असं नाही, ही ताकद आहे. तेव्हा जी काय श्रीकृष्णाचे सत्यभामा आणि रुक्मिणी या दोघांचं जे काही दाखवलेलं आहे याचा भाव मोठा आहे. तिथे तो ईश्वर प्रसन्न होतो.
एखाद्या तुळशीच्या पानावर सुद्धा तो प्रसन्न असतो. त्याला काही पंचपक्वान्न घालण्याची आवश्यकता नाही. एका राजाच्या दरबारी अनेक कलावंत होते. त्यात एक नृत्यांगना होती. प्रत्येक कलावंतानं आपली कला राजापुढं प्रकट केली. अखेर त्या नृत्यांगनेने अनेक प्रकारचं नृत्य करून आपलं नृत्य थांबवलं. राजा अतिशय प्रसन्न झाला. त्यानं तिला प्रश्न केला, बाई, ही एवढी कला तुझ्या शरीरात कोठून येते? आपल्या सर्व अवयवांना तू कसे काय खेळवतेस? नृत्यांगनानं उत्तर दिलं, राजा, मी काय सांगू? मी एवढंच जाणते की तत्वचिंतकाचा आत्मा त्याच्या मस्तकात वास करतो, कवीचा आत्मा त्याच्या हृदयात राहतो, गायकाचा आत्मा त्याच्या कंठात राहतो, पण नर्तिकेचा आत्मा तिच्या अवघ्या शरीराला व्यापून राहिलेला असतो. सर्वांगात तो पसरलेला असतो. भक्ताचा ईश्वराच्या ठिकाणी असलेला भाव त्याच्या जीवाला आत बाहेर व्यापून राहतो. तिन्ही अवस्थामध्ये त्याला दुसरा ध्यास असत नाही. कशी भक्ती असते. पूर्णत्वाला पोचण्यासाठी कलावंत त्याच्या पूर्ण सर्वांगात ते ईश्वर असावं लागतो, तेव्हा ते सर्वांग बोलायला लागतं. आणि या सर्वांगाने ईश्वर त्याच्याकडून नृत्य करून घेत असतो. नृत्य हे सुद्धा एक अतिशय महान कला आहे. कुठल्याही कला, गायन कला घ्या, नृत्यकला घ्या, या ज्या सगळ्या कला आहेत या तुम्हाला अंतिम अवस्थेत पोचवण्या इतक्या मोठ्या आहेत. आणि गायक जेव्हा ते स्वर्गीय गातात, त्यांचा स्व जेव्हा नष्ट झालेला असतो, गाण्यांच्या स्वर ज्यांच्यावर जेव्हा प्रसन्न झालेला असतो, तेव्हा ते जे गाणं म्हणतात ते अप्रतिम असतं. आपल्यामध्ये ज्या गंधर्व, अप्सरा, यक्षिणी या ज्या योनी दाखवलेल्या आहेत, या योनी त्यांच्या गायनासाठी प्रसिद्ध आहेत. अत्यंत सुंदर गाणारे, अत्यंत सुंदर नृत्य करणारे अप्सरा. त्यामुळे तो जो लोक आहे अप्सरा, यक्ष, गंधर्व, किन्नर, हा लोक पुरुष माणसाच्या पेक्षा उच्च योनीतला आहे, पण देवाच्या योनीपेक्षा कमी योनीतला आहे. तो भोगयोनी आहेत त्या. तेव्हा प्रत्येक ठिकाणी कला ही कशी येते तर प्रत्येक अवयवात यावी लागते. नाम कसं यावं लागतं? प्रत्येक अवयवात यावं लागतं, प्रत्येक शिरेमध्ये यावं लागतं. त्याशिवाय दुसरं काही शरीरात नाही अशी जेव्हा अवस्था येईल. गाण्यात काही वेळा भान हरपून जातं, नृत्यामध्येही असं भान हरपून जाऊ शकतं. तुमचं स्वत्व, अभिमान जर तुमचा गेला असेल, मी गातो, मी नृत्य करतो, ही जर भावना तुमची गेली असेल तर इतकी सुंदर कला दुसरी नाही. समुद्रामध्ये कालव नावाच्या शिंपल्यात राहणारा एक प्राणी असतो. एक कालव त्याच्या मित्र कालवाला म्हणतो, अरे काय सांगू, माझ्या अंतरंगामध्ये एक फार मोठं दुःख आहे. ते जड आहे आणि वाटोळे आणि तेजस्वी आहे, त्यामुळे मी अगदी हैराण होऊन गेलेलो आहे. दुसरा कालव अंतरंगामध्ये मोकळा होता. तो म्हणाला, माझ्यामध्ये बघ, त्यात मला आतील वेदना नाहीत म्हणून मी आपला सुखी आहे. एका देवदूतानं हे भाषण ऐकलं तेव्हा तो म्हणाला, येथून सर्व जीवप्राणी येथून तेथून सगळे सारखेच. प्रत्येकाच्या अंतरी ईश्वर दर्शनाचे मोती निर्माण करण्याची क्षमता नसते. जे भाग्यवान असतात त्यांच्या अंतरी ती तयार होते, पण त्यासाठी वेदना सोसावी लागते. वेदना सोसल्याशिवाय, शरीरात कष्ट केल्याशिवाय, अत्यंत शारीरिक त्रास दिल्याशिवाय नाही हो. खूप तयारी करावी लागते. प्रचंड मनाला, शरीराला खूप वेदना द्याव्या लागतात. भाजून असा जो तप्त याच्यामध्ये जसं लोखंड भाजून पूर्णपणे शुद्ध होतं. सोनं जसं भाजल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसं आपलं शरीर आहे. शरीर भाजल्याशिवाय, चंदनाची चोळी माझे अंग अंग जळे हे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. ती जी उष्णता आहे ती शरीरात उत्पन्न होणारी उष्णता आहे, आणि ते शरीर भाजल्याशिवाय आतली चंदनाची चोळी दिसत नाही. संतांच्या जीवनाला हा नियम प्रकर्षानं लागू पडतो. जुनं वितळून टाकण्यास मानसिक कष्ट भोगावे लागतात. आतल्या जर भावना सगळ्या विसरायच्या असतील, वितळवायच्या असतील, नष्ट व्हायच्या असतील तर प्रचंड कष्ट केलेच पाहिजे, त्याशिवाय साधत नाही. नमस्कार, पुन्हा भेटू.